दोन टीम्स मध्ये मात्र सुरुवात होते क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या क्रीडांगणावर मनपूर्वक स्वागत. पहिला चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह केला ऑन साइडला मिड विकेट झोन कडे, तिथे मात्र सिंगल योगेशच्या बॅट मधून येते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला, इथे मात्र थ्रो उशिराने आलाय. कदाचित गोलंदाजानं थ्रो कलेक्ट करून लावला असता तर थोडासा ट्रबल मध्ये असता फलंदाज, परंतु तो प्रयत्न मात्र गोलंदाज किरणनं केला नाहीये. त्यामुळं इथे 2 धावा मात्र पूर्ण झाल्यात. पहिल्या चेंडूवर 2 धावेनं मात्र सुरुवात केली. टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला संजय स्पोर्ट्स सावध या संघानं. संपूर्ण दिवसभरामध्ये त्यांनी 3 लढती जिंकल्यात, त्यामुळं चौथी लढत खेळण्यासाठी मात्र ते सज्ज आहेत. योग्यसाठी हा चेंडू यावेळेस मात्र टॅप केलाय, मिडऑन कडे येतोय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे आणि आज दिवसभरामध्ये मात्र त्याची वेगवान गोलंदाजी प्रत्येक फलंदाजाने अनुभवले आणि इथे सुद्धा तेच करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये खास करून योगेश आणि ज्या पद्धतीनं सूरज केडे दोनही धडाकेबाज सलामीवीर आहेत. एका मॅच मध्ये सूरजला आपण पाहिलं मानतो मॅचचा मानकरी घेताना, त्यानंतर योगेशनं सुद्धा विस्फोटक बॅटिंग केली नंतरच्या मॅच मध्ये. त्यामुळे दोनही खेळाडूंचा परफॉर्मन्स आज विचार केला तर जे बजरंग भाबाळे बी संघासाठी मात्र लाभदायक ठरलाय. स्ट्राईक अकाउंट ओपन करत असताना इथे मिसफील झाली आणि पुन्हा एकदा पाहावं लागेल रनआउटच्या स्वरूपात. मात्र खरंच गरज होती का या धावेची, हा प्रश्न आता मात्र विचारला जाईल भाबाळे बी संघाकडून, कारण एक महत्वपूर्ण विकेट मात्र गमावले धावचीच्या स्वरूपात. म्हणून केव्हा केव्हा मिसफील करणं सुद्धा प्रतिस्पर्धी टीमच्या दृष्टिकोनातून फायद्याचं ठरतं आणि तसंच मात्र चित्र पाहायला मिळालं आणि सलामीवीर योगेश खेळीचा आता मात्र दुर्दैवी अंत झालाय. दुसरी धाव घेण्याचा मोह मात्र आवर्त आला नव्हता आणि त्याच नादामध्ये मात्र बहुमूल्य विकेट गमावले ती भाबाळे बी संघाला. नवीन बॅट्समन येतोय जोगेंद्र, परंतु आता मात्र सर्व लढाई लढावी लागेल ती सूरज केणेला. गोलंदाज यारो यावेळेचा हा फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाहीये. बॉल मात्र डीप स्क्वेअर लेगला सरकला आहे. एकच धाव त्या ठिकाणी येईल. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये बदलाव होईल. पहिलं षटक अपेक्षेनुसार मात्र चांगल्या पद्धतीने फिनिश करत असताना आपण आतापर्यंत पाहतोय किरण या गोलंदाजाला वेग आहे प्रचंड आणि तेवढीच प्रॉपर लाईन आणि लेंथ वर सुद्धा गोलंदाजी करत असताना तो पाहायला सुद्धा मिळतोय. आणि त्याचमुळे मागच्या 3ही मॅच मध्ये मात्र अफलातून परफॉर्मन्स त्यानं सादर केलाय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. लेफ्ट हँडेड बॅट्समन जोगेंद्र सज्ज होतोय स्ट्राईक एंडला. शॉट ऑफ लेंथ होता, पूल केलाय हा फटका. मात्र टप्प्यावर धावणार आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. एकच धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु इथे मात्र पाहायला गेलं तर तोल स्वतःचा सांभाळता आला नाहीये. पुढे सरकला होता परंतु मागे फिरणं मात्र कठीण झालंय आणि इथे एकच धाव काढून जोगेंद्र या फलंदाजाला सुद्धा आता मात्र वाट धरावी लागते ती तंबूची. दुसरा धक्का बसलाय भाबाळे बी संघाला. ते रनआउटच्या स्वरूपात मात्र आघाडीचे दोनही फलंदाज गमावलेत. सांघिक कामगिरी करत असताना इथे मात्र संघ पाहू शकाल तुम्ही. संजय स्पोर्ट्स सावध संघ उल्लेखनीय खेळ मात्र सादर केलाय संपूर्ण दिवसभरामध्ये. निखिल येतोय 4थ्या क्रमांकावर. दोनही फलंदाज धावचीत झालेत. किरणचा हा बॉल फक्त दिशा दिले. इथे मात्र शॉर्ट मिड विकेटला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. रन मात्र कंप्लीट केले वेगाने. धावसंख्या 1 ने पुढे जाईल.
चांगलं षटक मात्र हाताळलं जात आहे ते या किरणच्या माध्यमातून. कारण या ओव्हर मध्ये बिलकुल डोकं वर करू दिलं नाहीये ते सगळ्याच आघाडीच्या भवाळी बी संघाच्या फलंदाजांना. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या षटकांती धावफलकावर धावा लागल्या त्या दोन फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा. थोडस जबाबदारी घेऊन आता मात्र खेळावं लागेल. सूरज केणे याच्याकडून फार मोठी अपेक्षा असेल ती भावाळे बी संघाच्या पाठीराख्यांना. फार मोठी स्पर्धा इथून मात्र क्वार्टर फायनलचा हा सामना सुरू आहे. इथून मात्र सरळ सेमीफायनल मध्ये एंटर होणार आहे संघ. त्यामुळे ही लढत जिंकणं फार गरजेचं आहे. सकाळपासून जी मेहनत घेतली या दोनही संघांना या मेहनतीचं फळ पाहिजे असेल तर ही लढत जिंकावी लागेल आणि त्याच दृष्टिकोनातून आता मात्र दोनही बाजूनी प्रयत्न केले जातील. गोलंदाजी मार्कवर येतोय कैलास. कैलासचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पॉइंट कडे मात्र घेऊन खेळलाय. एक डाव त्या ठिकाणी येईल. आतापर्यंत पॉवर षटक समाप्त झाले. 7 बॉल मध्ये एकही चौकार मारू दिला नाहीये. त्याचकडून गोलंदाजांचं विशेष कौतुक कारण दोनही गोलंदाज आपण पाहिले. किरण कैलास आज अप्रतिम मारा ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि म्हणूनच संजय स्पोर्ट्स सावध संघानं आज उल्लेखनीय कामगिरी केली या मैदानावर. कैलास तयार. कैलासचा हा बॉल यावेळेस मात्र कदाचित पायाला ब्रश येऊन बॉल मात्र गल्लीमध्ये सरकला होता. पंच सुद्धा तसाच इशारा करतात लेग बाईटचा. एक एक्स्ट्राज मध्ये बढोतरी धावसंख्या 1 ने पुढे जात असताना फार मोठी स्पर्धा तुम्ही खेळताय आणि इथे मात्र अतिशय महत्वपूर्ण मॅच पाहायला मिळणार आहे. कारण लढतीतील विजेता संघ काल दिवसभरामध्ये मात्र सुपर 4 मध्ये दाखल झालेल्या संघाच्या विरोधामध्ये खेळणार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट कैलास तयार. लोवर फुल टॉस बॉल ट्राय केला यावेळेस मात्र वाडीश लॉंग ऑफला मात्र 2 पायांच्या मधून बॉल पसार होतोय. इथे मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण. फटका मात्र बसेल. मिळेल नशिबाचा चौकार. मात्र तयार केला होता परंतु चौकारानं थोडासा काहीसा प्रेशर मात्र आणला जाईल. कारण एक बाउंड्री हवी होती. मग भले मिसफिल्डच्या स्वरूपात का होईना मात्र इथे चौकार आलाय. यावेळेस हा पडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग जुळलेलं नाही. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी घडलं. एकच धाव येईल. चांगलं क्षेत्ररक्षण झालं तर मैदान जर आपण पाहिलं सुसज्ज असं क्रीडांगण आहे. अर्थातच श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण म्हणजे क्रीडांगणावर मात्र एक सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. मकर स्पोर्ट्स मुठवळ आयोजित उल्लेखनीय स्पर्धा आणि या सगळ्यांचं लक्ष मात्र या स्पर्धेकडे लागलंय. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. रविवारी 13 फेब्रुवारी ही स्पर्धा निरोप घेईल. परंतु निरोप घेण्या अगोदर मात्र बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा आठवणी मात्र या मैदानावर सोडून जाणार आहे. लॉंग लेग रिचनकडे हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक एका हातानं बॉल उचलतोय. 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावांच्या बरोबरीने आता मात्र थोडीशी एनर्जेटिक आता मात्र खेळ वाटायला लागलाय. थोडीशी ऊर्जा मात्र वाटायला लागली आता मात्र बाबाळे बी संघाच्या फलंदाजांमध्ये. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 16 16 रन्स ऑन बोर्ड. चांगला प्लॅटफॉर्म मात्र या ठिकाणी उपलब्ध करून दिला आयोजकांनी. मकर स्पोर्ट्स मुठवळ या विभागामधील नामवंत स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर पहिलंच वर्ष परंतु या पहिल्याच वर्षी कोणतीच कसर सोडलेली नाही आयोजकांनी आणि या सगळ्या फॅसिलिटीज दिला. ड्राईव्ह केला. ऑप्टराऊचा फटका लॉंग ऑफ कडे येतोय. पहिली धाव वेगानं. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न इथून मात्र पाहावा लागेल. थ्रो परफेक्ट होता. रनआउटच्या स्वरूपात इथे मोहरा गमवेल. बिग विकेट लागलाय. मोठा हादरा यावेळेस मात्र बाबाळे बी संघाचा विस्फोटक सलामीवीर सूरज केणेच्या खेळीचा अंत. आशीष मात्रेचा ऑर्केस्ट्रा वाजतोय मेरे बाया
समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 अशी धावसंख्या पाहायला मिळते 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. 3-17 अशी धावसंख्या, परंतु या ठिकाणी आघाडीचे फलंदाज गमावलेत. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये जे 2 रनआउट झाले आणि इथे मात्र तिसराही रनआउटच झाला, त्यामुळे कुठेतरी ताळमेळ मात्र पाहायला मिळाला नाहीये. कारण रनआउटच्या स्वरूपात प्रमुख फलंदाजांनी टाकलेल्या विकेट मात्र या मॅचचा बराचसा रिझल्ट सांगून जाणार आहेत. त्यामुळे अतिघाई संकटात नाही आपण म्हणतो, परंतु ही खरंच घाई करत असताना मात्र संघाला आपल्या परिणामी आपल्या गावाला मात्र इथे संकटामध्ये टाकले ते बावाळे बी संघ. परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. 2 ओव्हर्स मध्ये 17 धावा आल्यात आणि अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी. या 2 ओव्हर्स मध्ये मात्र उर्वरित चांगला खेळ जर झाला, चांगलं टार्गेट सेट करता आलं बावाळे बी संघाला, तर नक्कीच चांगली मॅच मात्र तमाम खेळणार रसिकांना क्वार्टर फायनलचे सामन्यामध्ये मात्र पाहायला मिळेल. निखिल आणि वेदांत अशी जोडी आता मात्र फाईट करेल. गोलंदाजी मार्कवर निखिल सज्ज. निखिलचा शॉट ऑफ लेन, पहिलाच बॉल यावेळेस मात्र भिरकावून दिला. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला पाठवलंय ते सरळ 6 धावांन करता षटकार. निखिलचा पहिलाच बॉल आणि वेदांचा तडाखा मात्र सोसावा लागला. अकुट टप्प्याचा बॉल होता आणि इथे मात्र गरज आहे धावांची आणि षटकाराच्या सहाय्याने मात्र टीमची धावसंख्या 23 या आकड्यावर 23. बॅटिंग लाईनअप सुद्धा स्ट्रॉंग आहे. 2 फलंदाजांबरोबर खास करून मदार असेल निखिल आणि वेदांतवर, आणि असेच फटके जर आले तर पहिल्या 2 षटकामधील थोडंसं अपयश मी तर म्हणेन धुवून काढण्याचा प्रयत्न मात्र उर्वरित मधल्या फळीतील फलंदाज करतील. आणि त्याच दृष्टिकोनातून मात्र टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे. पहिल्याच बॉलवर निखिलच्या षटकार पडलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. वेदांसाठी हा बॉल बॅकफुटला जाऊन कट केला. इथे मात्र बॅकअप नाहीये. थ्रो मात्र झाला होता तो नॉन स्ट्राईक एंडला, परंतु दुसरी रन त्या ठिकाणी कंप्लीट केले. 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्या पुढे जाईल. 25 या आकड्यावर वेदांत स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट आता मात्र खेळतोय. या जोडीला रोखता आलं तरच मी म्हणेन सावध संघ थोडीशी धावसंख्या मात्र रिस्ट्रिक्ट करता येण्यासारखं आहे, आणि तोच प्रयत्न आता मात्र केला जाईल निखिल या गोलंदाजाकडून सुद्धा. परंतु पहिल्या 2 बॉलवर आल्या 8 धावा अर्जित केल्यात आणि आपल्या फलंदाजीतली चुणूक मात्र दाखवले. यावेळेस मात्र स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल सरळ चाललाय डीप मिड विकेट सीमा रक्षकाच्या हातामध्ये, आणि अखेरीस मात्र इथे विकेटचं पतन झालंय. वेदांतला मात्र क्रीज सोडावा लागेल. निखिल हा गोलंदाज कमबॅक करत असताना 4था धक्का बसलाय बाबाळे बी संघाला. हे गाणं ऐकलं की आम्हाला आठवण येते टेनिस क्रिकेट .inच्या कॅमेरामनची. रोहित माळी ज्यांची विशेष भूमिका आहे या गाण्यामध्ये, आणि आज ही स्पर्धा कव्हर सुद्धा करतात योगायोगानं. कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये आहेत रोहित. परंतु इथे मात्र आणखीन एक फलंदाज बाद होतोय. एका पाठोपाठ एक हादरे मात्र दिले जातात ते संजय स्पोर्ट्स सावध संघाकडून. लगातार 2 विकेट्स, पहिल्या 2 बॉलवर 8 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र 2 फलंदाजांनी आपल्या विकेट्स बहुमूल्य गमावल्यात, आणि निखिल हा गोलंदाज असेल विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर.
गोलंदाज असेल विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आणि या कमालीचं कमबॅक मात्र पाहायला मिळाले आतापर्यंत गोलंदाज निखिल कडून. पहिल्या बॉलवर षटकार पडला होता परंतु न डगमगता न खचता मात्र धैर्यानं मोठ्या प्रमाणे इथे फलंदाजांना सामोरं गेलाय आणि आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता आता मात्र मैदानावर सादर करत असताना गोलंदाज निखिल पाहायला मिळेल. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल हा चेंडू. इथे मात्र थोडीशी रनअप मध्ये गडबड. बॉलचा इशारा येईल. मागच्या 2 चेंडूंवर 2 गडी गमावले ते बॅटिंग करत असताना बजरंग भाबाळे बी संघानं. आणि या इथून मात्र च्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक नोंदवली जाणार का? खेळाडू कक्षामध्ये विनंती असेल प्लेयर्सना की आपण खेळाडू कक्षाच्या आतमध्ये बसायचं आहे ही सूचना असेल. खूप चांगला बॉल होता, खोला टाकला होता परंतु खोदून काढलाय समोरच्या दिशेला. मिड ऑफ कडे बॉल येत असताना सिंगल येते. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. तर पहिल्या बॉलवर षटकार पडल्यानंतर कोणत्याच गोलंदाजाला मात्र सोपं नसतं आणि तरी सुद्धा मी तर म्हणेन चांगल्या पद्धतीनं या धावसंख्येला लगाम घालण्याचं काम केले आतापर्यंत निखिलच्या या षटकामध्ये. थोडं थांबायला हवं होतं वेदांतनं सुद्धा, कारण पहिल्या 2 बॉलवर 8 धावा आल्या होत्या. त्यानंतर जर वेदांत अजून थांबला असता, आणखीन एक षटक बाकी होतं, तर अजून चांगल्या धावा मात्र स्कोर कार्डवर भाबाळे बी संघाच्या पाहायला सुद्धा मिळाल्या असत्या. पॉइंट मुहूर्त विकेटनं शेवटचा चेंडू घेऊन निखिलचा हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूने बॉलला काढले. डीप मध्ये बॉल चाललाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटच्या स्वरूपात मात्र आणखीन एक शिकार होईल. इथे मात्र चौथा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात मात्र भाबाळे बी संघानं गमावलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्यात त्या 26 धाबा 27 धाबा माफ करा 27 धाबा. तीन षटकांच्या खेळानंतर धावफलकावर 27 धाबा लागल्यात. चौथा आणि अंतिम षटक आता मात्र असेल भाबाळे बी संघासाठी. नवीन बॅट्समन अमोल येते 8व्या स्थानावर सुजितच्या साथीला. विकेट्स टाकल्यात आतापर्यंत तर म्हणींना तब्बल 6 विकेट्स आणि त्याचमुळे थोड्याशा तुलनेनं कमी धावा पाहायला मिळाल्या. खरं तर पहिली विकेट फार निर्णायक होती योगेशची. रनआउटच्या स्वरूपात मात्र अगदी थोडासा बेजबाबदारपणे वागताना मात्र फलंदाज पाहायला मिळाले. चौथ्या षटकाला सुरुवात होते ते मात्र पहिल्याच बॉलवर रन कंप्लीट झाले. स्वप्नीलचं हे षटक क्रमांक 4 आहे. एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या 28 या आकड्यावर. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 फलंदाज बाद झालेत. त्यामुळे भाबाळे बी संघ एक रिस्पेक्टेड टोटल सन्मानजनक टोटल पर्यंत पोहोचणं ही तुमची आता मात्र जबाबदारी आहे. आणि 5 चेंडू सुद्धा पुरेसे आहेत एक 40च्या आसपास धावसंख्या नेण्यासाठी. आणि ती धावसंख्या जर गेली तर भाबाळे बी संघ मागचा सामना काय जिंकला होता. 2 षटकांमध्ये धावा आल्यानंतर सुद्धा काय गोलंदाजी केली होती भाबाळे बी संघानं. परंतु त्यासाठी मात्र धाबांचं पाठबळ हवं आहे या संघाला. वाईट मोर विकेट ना. हा चेंडू खडेकडे स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न परंतु याच्यामध्ये बेट झालाय कम्प्लिटली. स्वप्नीलचा एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव 4 चेंडू शिल्लक असतील. चौथं षटक सुरू आहे. आतापर्यंत 28 धाबा धावफलकावर लागल्यात. अमोल असेल स्ट्राईक एंडला. अमोलला मात्र गॅप शोधावी लागेल. एक चांगला स्ट्रोक मात्र खेळावा लागेल. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला क्षेत्र मोकळं आहे आणि लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करत असताना इथे मात्र गरज होती या फटक्याची आणि हा फटका मात्र अखेरीस आला. 8व्या स्थानावर आलेल्या अमोलच्या बॅट मधून मात्र हा कणकणीत असा चौकार निघतोय.
झटणं गरजेचं आहे. उठा आणि संघर्ष करा या उक्तीप्रमाणे मात्र मैदानामध्ये खेळ साकारावा लागेल. हा बॉल खूप चांगला होता. यावेळेस मात्र थोडासा मिसटायमिंग झाला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल कव्हरला येतोय, थोडीसा धसमुसळेपणा पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा मात्र उठवला गेला. आणि इथे मात्र दुसरी धाव कंप्लीट झाली. इच अँड एव्हरी सिंगल रन इम्पॉर्टंट. आता या सिच्युएशनला मात्र प्रत्येक धाव गरजेची असेल. ती बाबाळे बी संघ आणि त्या महत्वपूर्ण धावा मागच्या 2 बॉलवर जोडल्यात. त्या 8व्या क्रमांकाचा फलंदाज अमोलला धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 34 या आकड्यावर. 34 या 2 बॉल मध्ये एखादी बाउंड्री जरी आली तर मी म्हणेन 40च्या आसपास 38-39 धावा जरी झाल्या तरी मात्र फाईट तुम्हाला पाहायला मिळेल दुसऱ्या सत्रामध्ये. लक्ष सोपं नसेल सावध संघासाठी, कारण समोरचा संघ सुद्धा तेवढाच लढवय्या संघ आहे. ज्या संघाने आजपर्यंत मात्र बऱ्याचशा मैदानावर मात्र आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय तो जय बजरंग भावाळे बी संघ आहे. आणि हार मानणाऱ्यांपैकी संघ नाही आहे. परंतु या 2 बॉल फार महत्वाचे असतील. या 2 बॉल मध्ये एखादा मोठा स्ट्रोक येणं आता मात्र गरजेचं झालंय. गोलंदाज तयार. स्वप्नीलचा हा बॉल इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बीट झालाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा गोलंदाजाचं कमबॅक पाहायला मिळालं. आता मात्र शेवटची संधी असेल, लास्ट बॉल असेल या पहिल्या इनिंग मधला आणि तो खेळण्यासाठी मात्र सज्ज होईल अमोल हा फलंदाज. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू सादर करण्यासाठी स्वप्नील तयार. अमोलचा हा फटका अगदी थोडासा मिनी हेलिकॉप्टर लूक देण्याचा प्रयत्न. अफलातून क्षेत्ररक्षण उंच झेपावत मात्र काढताना बॉल आतमध्ये अडवलाय आणि या 2 धावा मात्र शेवटच्या बॉलवर अर्जित केल्यात. पहिलं सत्र समाप्त झालंय आणि पहिल्या सत्रांती पहिल्यांदा बॅटिंग करत असताना मात्र जय बजरंग भावाळे बी संघानं धावा जमवल्यात त्या 36 धावा आणि 37 धावांचं लक्ष. नक्कीच थोडंसं आव्हानात्मक टार्गेट मात्र सेट केलंय. कारण सकाळच्या लढती आपण पाहिल्या असतील तर पहिली लढत 38 धावांची डिफेंड झाली होती. 39 धावांची लढत सुद्धा डिफेंड झाली होती. त्यामुळे इथे 37 धावा करायच्या आहेत. त्यामुळे म्हणावं तसं सोपं सुद्धा नसेल, कारण दोन्ही ताकदवान संघ आहेत. परंतु या 2 ताकदवान संघांमधून मात्र आजच्या दिवसामधून या 10 संघांमधून कोणता संघ मात्र सेमीफायनल मध्ये जाणार हे ऐकण्यासाठी मात्र दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर तुम्हाला पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल तो समीरजी ठाकरे यांचा. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच दीपक पाटील. तर आजच्या दिवसामधील आजच्या पूल मधील ही शेवटची लढत. खरं तर यानंतर सेमीफायनलची एक मॅच जरूर पाहायला मिळेल. चालू सामन्यामधील विजेता संघ स्वराज्य स्पोर्ट्स नांदकरच्या विरोधात सेमीफायनल फर्स्ट मध्ये आपल्याला खेळताना दिसेल. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2022 स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि आजच्या ह्या 10च्या पूल मधनं आज मात्र कोणता एक संघ पुढे चाल करेल या सामन्यामधून पाहायला मिळेल. टार्गेट 37 रन्स टू विन. 37 धावा इथनं कंप्लीट कराव्या लागतील सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी टीम संजय स्पोर्ट्स सावधला. तर ह्या 37 धावा 4 ओव्हर्स मध्ये जरूर मी म्हणेल वाचवाव्या लागतील टीम जय बजरंग भावाले बी ला. सामना जरूर चांगला पाहायला मिळेल कारण दोन्ही फायटिंग
फायटर संघ आहेत, फायटिंग स्पिरिट दोन्ही संघामधील खेळाडूंमध्ये आपण बऱ्याचदा पाहिले, बऱ्याच मैदानामध्ये सातत्याने चांगला क्रिकेट या दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहिलाय. त्यामुळे कोणीही संघ, कोणताही संघ लवकर हार मानणाऱ्यातला नाहीये. सलामीची जोडी किरण पाटील आणि कैलास पाटील केपी वर आणि त्याच्या अगेन्स्ट सूरज केने आता गोलंदाजी करण्यासाठी तयार होईल. पहिलं पॉवर प्लेचं षटक असेल, P1चं षटक. या षटकामध्ये जरूर मी म्हणेल गॅप फाईन करणं, गॅप शोधणं फलंदाजांसाठी फार सोपं असतं. सूरज राईट आर्म ओव्हर द विकेटना. किरणसाठी पहिलाच बॉल आडव्या बॅटनं चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. डीप मिड विकेटला फिल्डिंग थोडीशी खराब झाली. चेंडू उचलण्यासाठी थोडा वेळ घेतला आणि लगेचच एका धावेचं रूपांतर आपण त्या ठिकाणी 2 मध्ये पाहतोय. खरं तर सूरजनं आज बॅटिंग मध्ये मी म्हणेल तितका चांगला खेळ दाखवला नव्हता. 9 धावा फक्त जोडल्या होत्या. त्यानंतर वेदांतनं चांगली सुरुवात केली होती, त्याला देखील फक्त 8च धावा जोडता आल्या होत्या. त्यामुळे टार्गेट थोडस कमी पाहायला मिळालंय 4 ओव्हर्स मध्ये. यावेळेचा हा चेंडू इथे देखील आपण पाहिला तर वेग थोडा कमी केला, पडल्यानंतर अगदी पॅड वरती चेंडू ब्रश झाला, डॉट बॉल आलाय. पहिलं पॉवर प्लेचं षटक येणं दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं. संजय स्पोर्ट्स सावधचा आपण विचार केला तर जरूर विचार करत असतील किरण आणि कैलास की पहिल्या ओव्हरमध्ये सूरजच्या अगेन्स्ट 10 ते 12 धावा जोडून दबाव जरूर वाढवण्याचा प्रयत्न करावा. आणि त्याच्या अगेन्स्ट जर आपण विचार केला तर सूरज मनामध्ये आणत असेल की किरणची किंवा कैलासची विकेट मला इथे मिळवायची आहे. इथे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, अखूट टप्प्याचा बॉल. 1 धाव तिथे मिळाली. धावफलक एका धावेने आता 3 वर जाऊन पोहोचले. चांगली गोलंदाजी म्हणता येईल, कारण या अगोदर अगदी आपण पाहिलं की बॅट्समन फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न करतोय, ते पाहिलं आणि लगेचच लेंथ थोडीशी छोटी गेली. बाउन्सर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजांना देखील फलंदाजाची बॉडी लँग्वेज ओळखून अगदी रीड करून फलंदाजाचा स्टान्स बघून गोलंदाजी करणं गरजेचं. इथे टॉप एज बॉल हवेमध्ये आणि पहिला फलंदाज केपी इथे बाद झालाय. बिग विकेट, विकेटचं पतन. तीच आपण चर्चा करत होतो की गोलंदाज आता सूरज मनामध्ये करत असेल की एखादी विकेट मिळणं मला गरजेचं आहे आणि ती विकेट त्यानं मिळवून दिली आहे. चांगलं मिश्रण गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, मिश्रण पाहायला मिळालं. व्हेरिएशन सातत्याने तो करत असतो आपल्या गोलंदाजीमध्ये आणि इथे देखील अगदी आपण पाहिलं तर स्लोवर 1 वरती शिकार त्यानं मिळवली आहे. नवीन फलंदाज जयेश 3रा क्रमांकावरती आलाय. आता इथनं जरूर किरणचा रोल महत्वाचा असेल. अगदी इथे सॉफ्ट हँडनं डिफेन्स केलं. 1 धाव पूर्ण केली गेली आणि धावसंख्या आता एका धावेच्या मदतीने पुढे सरकत असताना 4 वर. दबाव स्पष्टपणे पाहायला मिळाला. हा स्ट्रोक पाहिल्यानंतर कुठेतरी असं वाटलं की बचावात्मक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय की काय. सूरजचा हा बॉल ऑन साइडला, वॉल शॉट. ज्यावेळी बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला ना त्यावेळी अगदी मोहर लागली होती षटकाराची आणि तो षटकार इथे पाहायला मिळाला. अतिशय चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी. हाफ ट्रॅकर खरं तर तेवढासा अगदी टप्प्याचा नव्हता चेंडू, परंतु फलंदाजानं तो स्ट्रोक क्रिएट केला. सध्या फलंदाजांमध्ये क्रिएटिव्हिटी फार आली आहे, स्ट्रोक स्वतः तयार करतात. तसंही क्रिकेट म्हटलं तर गोलंदाजांपेक्षा आता फलंदाजांचं जास्त क्रिकेट आपल्याला सातत्याने पाहायला मिळालंय. कधी कोणता स्ट्रोक निघेल सांगू शकत नाहीयेत. नवनवीन शॉट्स, नवनवीन फटके जरूर आपल्याला पाहायला मिळतात सध्याच्या या जनरेशन मध्ये क्रिकेटर्सच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ अगदी आपण पाहिला 5 चेंडूंपर्यंत मी म्हणेल भावालीच्या नावावरती होता, परंतु शेवटच्या बॉलवर जो षटकार आला ना, दबाव बनवला होता, तो दबाव पूर्णपणे रिलीज केला टीम संजय स्पोर्ट्स सावध वरून. आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळेल. विकेश गोलंदाजी करण्यासाठी तयार.
दुसऱ्या ओव्हर मध्ये राईट आर्म ओव्हर द विकेट ना यावी फुल टॉस वर घेऊन खेळण्याचा प्रयत्न मिस फिल्डिंग शॉर्ट फाईन लेगला चुकीचा क्षेत्र रक्षण आपण पाहिला आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही चेंडू सीमेच्या बाहेर चौकार झाला आणि सरळ बाउंड्रीच्या बाहेर गेला यावेळी चेंडूला येऊ दिलं हलक्या हाताने फक्त बॅकफुटला जाऊन कट केलं डिफेन्सिव्ह स्ट्रोक बचावात्मक हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला एक धाव पूर्ण केली गेली कुठेतरी आता किरणला देखील ठाऊक आहे कैलास बाद झाल्यानंतर मला आता इथनं जबाबदारीने खेळ करायचा आहे त्यामुळे एक आता चौकार आल्यानंतर सिंगल डबल्स वरती देखील भार देणं गरजेचं आणि ही सिंगल आपल्याला पाहायला मिळाली जसजसं आता इव्हनिंग सेशन चालू होईल तिसरं सत्र दिवसाचं चालू होईल तस तसे प्रेक्षक मात्र आता मोठ्या संख्येने पाहायला मिळतील मला वाटतं इथे थोडीशी दुखापत झाली आहे खेळाडूला पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये बॅटची एज लागून आय थिंक डोळ्यावरती चेंडू फेस वरती नेमका कुठे ब्रश झालाय अजून इथनं सांगू शकणार नाहीये पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचंय खरं तर एक धाव तिथे पूर्ण केली आहे जयेश जो चांगला बॅटिंग करताना दिसलाय खरं तर इंजरी हा खेळाचा भागच आहे पार्टच आहे दुखापत झाली तरी देखील धाव मात्र पूर्ण गेली आपण पाहिलं त्या ठिकाणी बघा जर जास्त दुखापत असेल तर तुम्ही खेळाडू सबस्टिट्यूट करू शकता रिटायर्ड होऊ शकतो तो खेळाडू आणि नवीन फलंदाज त्याच्या जागी तुम्ही उतरवू शकता कारण म्हटलं जाते ना की सर सलामत तो पगडी 50 आपण जर सुरक्षित असलो तर आणखीन आयुष्यामध्ये खूप जास्त क्रिकेट खेळू शकतो जयेशच्या पाठ मधून एक उथुंग षटकार देखील आपण पाहिला एक चांगला फलंदाज आहे परंतु इंजरी कधी कोणाला होईल क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर कित्येकदा इंजरी मुलं आपण पाहिलंय मैदानाच्या बाहेर राहिलाय क्रिकेट पासून दूर राहताना आपण पाहिलंय हा पाठच आहे खेळाचा भागच आहे धावसंख्या धावफलकावरती एकाधावीच्या मदतीनं 16 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या अगदी चांगल्या धावगतीने आता इथे धावा बनवल्या जातात चांगल्या सरासरीनं धावा बनवल्या जातात खर तर मला वाटतं तो फलंदाज रिटायर्ड हर्ट त्या ठिकाणी झालाय नवीन फलंदाज आता त्याच्या जागी येईल 16 धावा धावफलकावरती तर त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय खर तर विकेशच्या चेंडूमध्ये आपण पाहिलं वेग देखील भन्नाट आहे वेगाने तो सातत्याने गोलंदाजी करत असतो अक्षय नवीन फलंदाज त्याच्या जागेवरती आपल्याला पाहायला मिळेल 37 धावसंख्येचं लक्ष्य 37 रन्स टू विन जिंकणारा संघ सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल यानंतरच्या सामन्यामध्ये जर आपण
स्वराज्य नांदकर संघासमोर चालू सामन्यामधील विजेत्या संघाला पाहणार आहोत, परंतु कोणता संघ असेल? दरम्यान किशोर पाटील ज्यांच्या माध्यमातून आम्हाला चेंडू या स्पर्धेमध्ये लाभलेले आहेत, पुरवले गेलेत, त्यांचं देखील शुभागमन आणि विनंती असेल आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. या विकिरणसाठी हा बॉल इथे कव्हर ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. डीप कव्हरला फिल्डर उपस्थित आहेत. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. कुठेतरी आता किरण स्वतः आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन इथे खेळताना दिसलाय. धावसंख्या एका धावेने 17 वरती जाऊन पोहोचले. 17 रन्स ऑन बोर्ड. अगदी या ठिकाणी आपण विचार केला तर विकेशच्या पहिल्याच बॉलवर चौकार आला, परंतु त्यानंतर आता विकेश कमबॅक इथे करताना दिसतोय. किशोर पाटील आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. वेलकम. हळूहळू आता प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने पाठी राखे देखील इथे येण्याचा प्रयत्न करतायत. यावी अपील झाली होती जोरदार त्या ठिकाणी, तो अंपायर दर्शवतात लेग स्टिक सोडून जाणारा तो बॉल होता. लेग बायचा इशारा आला. एक धाव तिथे मिळाली आहे. अगदी धावा एक एक सिंगल किंवा डबल्स धावा ज्या मिळतात त्या घेण्याचा प्रयत्न केला जातोय सावधच्या माध्यमातून. ते मात्र मी म्हणेल चांगलं कार्य घडतंय. धावा कशा येऊ द्या, धावा येणं महत्वाचं आहे. आणि फार तर आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहतच असतो की प्रत्येक फलंदाज मोठा फटक्यांवरती विश्वास ठेवत असतो, परंतु सिंगल डबल्स जी क्रिकेटची लाईफ लाईन संबोधली जाते त्याही गोष्टीवरती लक्ष केंद्रित करायला हवं. इथे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली लेन, चांगली लाईन पाहायला मिळाली. अगदी पडल्यानंतर हलकासा स्विंग त्या ठिकाणी प्राप्त झाला. डॉट बॉल आले. दुसरा षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल 18 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या आणि त्यानंतर या ओव्हरच्या माध्यमातून 8 धावा इथे जमा झाल्या टीम संजय स्पोर्ट्स सावधसाठी. उर्वरित आता चेंडू शिल्लक आहेत. आपण पाहिलं तर 12 आणि सामना जिंकण्यासाठी धावांची गरज असेल ती 19. 12 बॉल 19 ची गरज. वेलकम कुमार रणवी, आपलं देखील सहर्ष स्वागत. उद्या जरूर इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोतच मकरंद स्मृती मुथवळ संघाला. नुकताच एक चॅम्पियनशिप पटकावल्यानंतर त्यांचा देखील आत्मविश्वास आता जरूर वाढलाय. बारा बॉल सामना जिंकण्यासाठी 19 ची गरज. आता इथनं जरूर आपण पाहिलं तर अक्षय आणि किरण वरती जबाबदारी जरूर वाढली आहे. ओझ आता जरूर वाढले. खर तर जयेश चांगली बॅटिंग करत होता. एक षटकार त्यानं जरूर खेचला होता, परंतु रिटायर्ड हर्ट झाला. इंजरी, दुखापत ग्रस्त तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या जागेवरती अक्षय नवीन फलंदाज इन होतोय. पहिल्यांदा सामना करेल. यावेळेचा हा चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. डॉट बॉल ने सुरुवात केली आपल्या षटकाला गोलंदाज योगेशनं या अगोदरच्या सामन्यामध्ये सामनावीराचा हा अवॉर्ड पटकावला होता, पुरस्कार पटकावला होता. त्यामुळे योगेशकडे देखील मी म्हणेल क्षमता आहे. चांगल्या प्रकारे क्रिकेट तो सातत्याने खेळताना आपण पाहिलाय आणि तसे नंबर 1 रँक करणारी टीम आहे. त्यामुळं नंबर 1 रँक करणाऱ्या टीम मध्ये चॅम्पियन खेळाडू हे भरपूरच आपल्याला पाहायला मिळतील. योगेश पुन्हा एकदा तयार. इथे लो फुल टॉस वर घेऊन ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. चेंडू अलॉंग द ग्राउंड चालला डीप मिड विकेटला. वैदानच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. एक धाव तिथे जोडली गेली आणि धावफलक एका धावेने पुन्हा एकदा पुढे सरकत असताना फलकावरती धावा धावफलकावरती. 19 रन्स ऑन बोर्ड. योगेश ओव्हर द विकेट ना. किरणसाठी हा चेंडू अजून एक चांगला चेंडू. अनदर गुड बॉल. काय गोलंदाजी होते. त्यामुळे म्हटलं ना की सामना शेवटच्या क्षणापर्यंत जरूर जाईल. वेलकम उत्तम पाटील, या स्पर्धेचे प्रणेते आयोजक सर्वे सर्वा. पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. अफलातून लाजवाब क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट इथे पाहायला मिळाला. इथे फटका चांगला पाहायला मिळते. ओव्हर पिच बॉल आणि त्या चेंडूला अगदी लाफ केला लॉंगॉनच्या वरन. हा घणाघाती प्रहार आणि षटकार पाहायला मिळाला किरणच्या माध्यमातून.
अगदी या बेस्ट वर्सेस बेस्ट लढाईमध्ये ना कोण कधी बाजी मारेल, कोण कधी निश्चितच सामना टर्न करेल हे कोणी सांगू शकत नाहीये. अगदी ऐन मोक्याच्या वेळी ज्यावेळी असं वाटलं होतं की विकेश दबाव बनतोय संघावरती आणि तिथे षटकार आलाय. कारण किरणची विकेट ही महत्वाची. येणारे चेंडू शिल्लक असतील 8 जिंकण्यासाठी 12ची गरज. 8 बॉल 12 धावसंख्येची गरज हा सामना जिंकण्यासाठी. यावी अजून एक चांगला स्ट्रोक. जसा चेंडू आला बॅटवर तसाच मात्र निघून गेला स्क्वेअर लेगच्या वरन. 6 धावसंख्येसाठी हा उत्तुंग षटकार. प्ले मध्ये अतिशय चांगला स्ट्रोक. आखूड टप्प्याचा बॉल होता. खराब गोलंदाजी पाहायला मिळाली आणि चेंडू सरळ सीमेच्या बाहेर जातोय षटकारासाठी. दरम्यान किशोर पाटील यांचं आगमन, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बॉल प्रोव्हाइड केले गेलेत या स्पर्धेमध्ये. फक्त 6 धावेची गरज हा सामना इथून जिंकण्यासाठी. 7 चेंडूंचा खेळ शेष आणि याच बरोबर मॅच फिनिश. सामना इथे जिंकलाय संजय स्पोर्ट्स सावधना. वेल प्लेड, हार्दिक अभिनंदन अँड हार्ड लक, हार्ड लक, हार्ड लक. जय बजरंग भाबाले बी. अगदी असं वाटलं होतं की ही